दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरून दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. कुठे इकडे तिकडे मेळावे असतील तिकडे जाऊ नका. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका. अडवण्याचा प्रयत्न केला त्याची नावे सांगा. दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक दसरा मेळाव्याला येणार आहेत. नारायणगडवर होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही. या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक येणार आहेत. खूप दिवसाची इच्छा होती दसरा मेळावा घ्यायची. मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणुका घेणार नाही. जर त्यांनी मराठा आरक्षणाला डावलून निवडणुका घेतल्या तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. देवेंद्र फडणवीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत आणि आम्हाला त्याची खात्री आहे. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करा आणि फडणवीस यांना सांगा, नाहीतर माझा नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या नेत्याला फडणवीस यांना समजून सांगा. मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. मागण्या मान्य नाही केल्या तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. फडणवीस यांना हिताचे सांगतो, मराठ्यांना डावलू नका. तुमचं लोक आमच्याकडे येतात. आव्हान देतात निवड आचारसंहितेच्या आधी जर मागण्या मान्य नाही झाल्या. पण मग अमित शहाने असं जाहीर केलं आहे की 2029ला भाजपची सत्ता ती बी स्वबळावर येईल. म्हणजे 24 सोडलं तर पुढच्या 25पर्यंत तुम्ही नसणार असं त्यांनी आकडे पाहिलं. आता ते कमून स्वबळावर ते कुणाच्या सोबत राहणार पण नाही असं त्यांनी राहण्यात नका करू. आपल्याला काय समजा काय आपल्याला काय कुणी निसपुरी राहा, कुणी लग्न करा, आपल्याला काय करायचं. एकटे राहायचं सवय असते. काही त्याला दोघं राहा, तिघं करा, आपल्याला काय घेऊन नाही. तुम्ही 5-5 जणात जरी राहिलात एकामेकात तरी आम्हाला काय बाबा दुःख नाही ना काही. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला निसपुरी राहा किंवा राहू नका किंवा लग्न करा ना. ज्याचा त्याचा विषय असतो. त्याला एकटं राहा वाटत असेल तर एकटं राहा. लय मोठ्यात राहायचं लय मोठ्या भडक्यात राहा. आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. पण एक हे असं लोक म्हणतात ते ऐकून मी आणि मलाही बी चांगलं माहिती. त्यात थोडं हरियाणात आता लक्षातच येईल. पण तरीही सांगतो जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील म्हणजे पिछाहट ज्या वेळेस होईल त्यांची त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घुसते. ही एक त्यांचा पायंडा आहे. ही एक त्यांचा पायंडा आहे की ते घुसते. पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायानं जायला लागेल. ते बाकीकडे तुम्ही काय केलं, काय डावं टाकले, तुम्ही जिथं गेला तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी, असं जे ऐकूयात बातम्या आहेत ते असू शकतात. महाराष्ट्रात ना जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायानं वापस लावणार. त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते. आता तुम्ही पण येत, अमित शहा साहेब आणि 2 जण आहेत यावेळेस. असू द्या, गणित बिगडीत परतीच्याच पायानं वापस लागेल. हो, मराठ्यांच्या जर आचारसंहितेच्या आत मागण्याची अंमलबजावणी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते. नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकविली की हे गेल्यावर उलट जास्त पडत नाही दाखविले ना नाव बदलावून देऊ. हवा द्या चला दुसरं. ठीक आहे. तुम्हाला भेटण्यासाठी काही जण आले होते तर ते म्हणतात की मनोज जरांगे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. भावना असते प्रत्येकांची भावना असते. राजरत्न आंबेडकर साहेब असतील, समाज जनता असते. जनता हे मुस्लिम बी म्हणतो, मुस्लिम बांधव म्हणतो, बाराबोलीदार बी म्हणते, गोरगरीब ओबीसी बी म्हणतो. सगळेच म्हणतायत, म्हणायचं नाही. पण माझं क्लिअर आहे. जसं काय म्हणतो ना पारदर्शक किंवा विजन माझं क्लिअर आहे. मी कधीच स्वार्थ लपून ठेवत नाही. माझा एकच स्वार्थ आहे, माझा समाज मला मोठा करायचा. मी स्वार्थी नाही. म्हणून योग्य वेळ, योग्य संधी, असं काळ वेळ आणि असं काय म्हणतात ना त्याला समीकरण योग, मुहूर्ताचा सुद्धा योग हे कधीतरी अवकाशात घडून येतं की खूप दशकानंतर एखादा ग्रह एखाद्याला चिटकतो. तसं हे खूप दिवसानं योगायोग जुळून आलेला असा की मुस्लिम, मराठे, दलित, गोरगरीब, ओबीसी
गोरगरिबाची लाट आलेली खूप याच्यानंतर उग संधीचा फायदा घेतला पाहिजे. मराठी असो, मुसलमान असो, दलित असो, बारीक बारीक ओबीसीचे असो, हे सगळ्यांनी उग संधीचा फायदा उचलला पाहिजे. 7-8-10 दिवस आहेत वाटतं आणखीन आचारसंहितेला. म्हणून एक अशी आशा आहे की भाजपमधला गरिबांपर्यंत सगळा मराठा सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा. म्हणून आम्हाला आशा आहे की फडणवीस साहेब आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मान्य करतील आणि जो देतो, जो फायदा करतो, त्याला उघड्या डोळ्यानं बघत असतो. तिथं का डोळे झाकून समाज बघणारा आणि त्यातल्या त्यात मराठा तर अजिबात डोळे झाकून बघणारा नाही. मग तुमचे फायदे तुम्ही नाही केलं, माझा नाविलाज आहे फडणवीस. आणि माझी पुन्हा एकदा इच्छा आहे, मागं होती तशी, मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ नये. तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी नाही. त्याचा लेकराचं हित हे समाजाचं हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजणार आहे. आणि जर तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत फडणवीस साहेब मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी नाही केली, पुन्हा तेच शब्द वापरतो, माया नावाने बोंबलायचं नाही, ओरडायचं सुद्धा नाही. हे काय तुम्ही किती आल्या करा, किती गणित बांधा, किती नादी लावा, याला तिकीट दिलंय आमदार आणि बाकीच्या माझे आमदार एवढ्याच निवडून आण रे, तुला पुढं संधी दी, किती नादी लावा तुम्ही, ते बी लोक माझ्याकडे आलेत. फडणवीस साहेब काय सांगा मला, आता माया नाही राहत पोटात. तुम्ही ज्याला ज्याला म्हणले एवढे दिवस याला तिकीट द्यायचं रे, तुम्ही 5-6 जण त्याला निवडून आणा, तुला पुढं संधी, ते म्हणतोय पुढं संधी देऊन म्हणून 15 वर्षे गेले. अब मी खोटं नाही बोलत भाऊ, ते तुम्हाला नाही म्हणणार, तिथं हो होत म्हणणार, ते असेच उभं राहणार तिथं तुमच्याविषयी. पण ते इकडे येते आणि ते म्हणतात ते आता मला म्हणले बा आता एक जण राहायचं सगळ्यांनी, दगा फटका होऊन द्यायचा नाही, पण तुला आता पुढं संधी देऊ, असं 3दा म्हणलेत नाही. संधी देऊ संधी देऊ म्हणजे हे सुद्धा मी बघा, मी तुम्हाला उलट तुमचा हिताचं सांगतो असं समजा. मला एक तर असं मी म्हणायला नाही पाहिजे, पण मी हिताचं सांगतोय म्हणून फडणवीस साहेब तुम्ही समजून घ्या. तुम्ही मराठी डावलूच नका. त्याला काय लपवायचं, कशामुळे लपवायचं, काय संबंध. फक्त खूप अनेक वर्षापासूनची इच्छा होती की एक दसरा मेळावा होणं गरजेचं आणि ते घेतलं म्हणून दम निघत नाही. हे कधी येतो कधी येतो, जसा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तोच उत्साह भरला. चला आता एक दिवस कामं नाही करायचे, कोणी शेतात आहेत, नोकऱ्याला आहेत, कोणी कशाला आहेत, सगळे कामं सोडू चला आपण दर्शन घेऊ, तिथं आशीर्वाद घेऊ, देवदेवतांच्या पाया पडू. कारण ते 3.5 मुहूर्तापैकी तो एक पवित्र पीठ येते, काय 3.5 शक्तिपीठांपैकी. त्यामुळं आपण सगळेजण एकत्र यायलो, तो आनंद आहे, ते आनंद व्यक्त करतोय. आम्ही थोडं राजकीय, तुम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. सोबतच तुम्ही निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही द्विधा मनस्थिती आहे. मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे, तर याबाबत थोडं खुलून सांगा ना आम्हाला, काय भूमिका आहे. नाही पाडायचं कुठे, पाडायचं नाही, उभं करायचं, दोन्ही नाही. बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे. पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. आमचं ते आता शेवटी त्या प्रवाहाला जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही लागते. पण मला एक आशा आहे, मी आज पहिल्यांदा हे शब्द बोलतो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाही अशी आम्हाला मराठ्यांना आशा आहे. ते मराठ्यांशी दगाफटका करणार नाही, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे आम्हाला. 100% फडणवीस साहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री. असं त्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही. त्याचं कारण असं, मी लोकसभेच्या आधीही सांगितलं होतं, सरकार निवडणुका घेणार नाही. मी लोकसभेच्या आधी सांगितलं घेणार. जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डावून तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. हे दोन्ही सांगितलं. आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असतो हे मी त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं, म्हणून जे व्हायचं ते झालेलं आहे. म्हणून आताही परत सांगितलं आपण की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावणी फडणवीस साहेब करा. तुम्ही जर नाही केलं
तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे. आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळेची सगळे फेल केले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे. याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल आपण. त्यामुळं फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत. त्या पुढं ढकलतील. नसता आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील 100% खात्री आहे. कारण